हे करायलाच हवं. आपल्या ग्राहकाला काय हवं काय नको याची पूर्ण जबाबदारी आपण घेतलेली असते. त्यामुळं आपल्याला काम करताना अगदी लक्षपूर्वक ग्राहकांच्या त्यांना कशी टेस्ट हवी त्याप्रमाणेच आपल्याला आपलं काम करावं लागतं. मी हा बिझनेस जेव्हा चालू केला ना तेव्हा मला खूप लोकांनी खूप जणांनी खूप माझ्या मैत्रिणींनी महिलांनी खूप असं सांगितलं की कशाला हा बिझनेस करते, यात काय पैसा मिळणार आहे का तुला, हे काय तुझं विकणार आहे का, तू मार्केटिंग कुठं करणार, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मला खूप त्रास झाला. मला खूप बऱ्याचशाच म्हणजे लोकांनी मदतही केली नाही. पण मी ज्यावेळी स्वतःचा निर्णय घेतला त्यावेळी तो मी ठाम निर्णय घेतला होता की नाही, आपल्याला हे पूर्ण करायचंच आहे आणि आपल्याला हा आपला बिझनेस सक्सेस करून. पण माझा निर्णय म्हणजे फिक्स होता की आपल्याला हाच बिझनेस करायचा आहे आणि आपल्याला या बिझनेसमध्ये यश हे नक्की येणार, असा मी ठाम निर्णय घेतला होता. त्यामुळे मी खूप प्रयत्न केले, खूप लोकांना भेटली, खूप लोकांना माझ्या प्रोडक्टची चव दिली. जोपर्यंत आपण आपल्या प्रोडक्टची लोकांना चव देत नाही तोपर्यंत लोकांना समजत नाही की आपण आपले प्रोडक्ट कशा पद्धतीने तयार केलेत, आपली क्वालिटी प्रोडक्टची काय आहे. हे जोपर्यंत आपण स्वतः त्यांना भेटत नाही, जोपर्यंत आपण स्वतः आपल्या प्रोडक्टबद्दल माहिती देत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही. आपल्याला आपल्या बिझनेससाठी 2 ते 3 वर्ष हे काम करावंच लागतं. मला कालावधी माझा बिझनेस नावारूपाला यायला खूप कमी वेळ लागला. खूप कमी म्हणजे लोकांना 2-2, 3-3 वर्ष लागतात. तसं माझा बिझनेस मला वाटतं वर्षाच्या आतच बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचला. पण त्याच्यासाठी मी कामही खूप केलं. ज्यावेळी मी एखाद्या ठिकाणी ऑर्डर घेऊन जायची म्हणजे मी माझ्या ओळखीच्या लोकांनाच ओळखीच्या लोकांबरोबरच कॉन्टॅक्ट केला की बाबा माझं हे प्रोडक्ट आहेत, मी हा बिझनेस चालू केला आहे, मग मी तुमच्या तिथे येऊ का तुम्हाला भेटण्यासाठी, मग माझी टेस्ट तुम्ही तुमच्या मैत्रिणींना द्या, तुमच्या स्टाफला द्या, त्याच्यानंतर मग तुम्ही ऑर्डर दिली तरी चालेल. आणि या सगळ्या लोकांनी माझी फार म्हणजे खूप मोठी मदत केली. हे आपल्याला ज्यावेळी आपण बिझनेस करतो त्यावेळी आपल्याला हे फार मोठी गोष्ट आहे की ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण कसं म्हणतो काय म्हणतो की आपण एखादा बिझनेस चालू केला तर आपल्या कस्टमरनं आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं, आपलं मार्केटिंग व्यवस्थित व्हावं. पण मार्केटिंग घरी बसून कसं होईल? मार्केटिंग घरी बसून तर होणार नाही. आपल्या पदार्थांची क्वालिटी लोकांपर्यंत पोचायला तर हवी ना. ज्यावेळी लोकांना आपल्या पदार्थांची क्वालिटी कळते, ज्यावेळी आपले पदार्थ लोकांना आवडतात त्यावेळी लोक घरगुतीच प्रोडक्ट घेतात. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी तुम्ही कोणतंही काम चालू कराल त्यावेळी विचारपूर्वक काम करा की तुम्हाला कोणत्या गोष्टीत आवड आहे. पहिली गोष्ट, तुम्ही दुसऱ्याचा बघून बिझनेस करू नका. तुम्हाला जर बिझनेसविषयी माहिती हवीच असेल तर तुम्ही या व्हिडिओत तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. तुम्ही आता आज मला चांगलं प्रोडक्ट म्हणजे मला चांगली मागणी आहे, मला प्रोडक्ट माझे लोक खूप आवडीने खातात आणि लोकांना माझी क्वालिटी खूप आवडते. तुम्ही हे बघण्यापेक्षा तुम्ही कोणता पदार्थ चांगला करताय हे बघा. तुम्ही दुसऱ्याचा बघून बिझनेस चालू करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टीत आवड आहे. तुम्हाला शिलाईकामामध्ये आवड आहे का, तुम्हाला असं घरगुती फराळ बनवण्यात आवड आहे का, तुम्हाला बिर्याणी वगैरे म्हणजे जे मांसाहार असतो त्यात आवड आहे का बिर्याणीमध्ये, किंवा तुम्ही स्वयंपाक चांगला करता का, म्हणजे त्यात कुठला पदार्थ तुम्ही चांगला करता. अशा म्हणजे बिझनेस ज्यावेळी आपण चालू किंवा तुम्ही उन्हाळी काम म्हणजे शेवाळ्या वगैरे किंवा आपण खुरवड्या भातोड्या म्हणतो हे प्रकार, असे खूप सारे महिलांना प्रकार आहेत की ते तुम्ही कोणते चांगले करता. जो पदार्थ तुम्ही चांगला करताय तो पदार्थ बिझनेससाठी तुम्ही निवडा अगोदर. कारण जो पदार्थ तुम्ही खूप छान सुंदर तुमच्या घरच्यांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या जवळच्या लोकांना तो तुमचा पदार्थ आवडतो तर तुमच्या ग्राहकांनाही तो तुमचा पदार्थ नक्की आवडेल. बिझनेस चालू करताना ह्या गोष्टी सगळ्या खूप गरजेच्या असतात की उठलो आणि ही व्यक्ती हॉटेल चालू केले म्हणून आपण तसं करायचं, किंवा या व्यक्तीचा घरगुती बिझनेस चांगल्या प्रकारे चालू आहे म्हणून आपणही चालू करायचा, असं करून चालणार नाही ना. ज्यावेळी आपण बिझनेस करायच्या तयारीत उतरतो त्यावेळी आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार हा करावा लागतो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मी माझ्या गावात बिझनेस करते.
मला असं वाटतं की खेड्यातल्या महिलांनीही पुढे यावं, खेड्यातल्या महिलांनीही छान प्रकारे बिझनेस करावा आणि आपल्या गावात आपलं नाव मोठं करायचं म्हणजे खूप मोठं काम आहे. आणि मला माझं प्रोडक्ट म्हणजे डिंकाचे लाडू, चकल्या या परदेशातही गेले आहेत आणि अजून खूप लांब लांब ठिकाणी जाव्यात. मला असे महिलांचे खूप फोन येतात की मॅडम तुम्ही कसं करता, तुम्ही मार्केटिंग कसं केलं, मॅडम तुम्ही विकता कसं, असं खूप सारे महिलांचे प्रश्न असतात. पण प्रत्येकीलाच उत्तर देणं शक्य होत नाही. म्हणून मी हे छोटे छोटे अगदी 5 ते 7 मिनिटाचे व्हिडिओ बनवले आहेत. तुम्हाला जे काही थोडंफार प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता. आपण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की मी माझ्या कामात स्वतःच बॉस आहे. मला ज्या दिवशी विश्रांती घ्यायची असेल त्या दिवशी मी विश्रांती घेते. ज्या दिवशी मला काम करावंसं वाटत असेल त्या दिवशी मी काम करते. हे फार महत्त्वाचं आहे महिलांच्यासाठी. आणि मी घरचं, माझा मुलगा, माझे सासू सासरे, माझं घर, माझा संसार हे सगळं बघून मी हे काम करते. त्यामुळं मला या सगळ्या कामाची खूप आवड आहे. मला किती जरी कंटाळा आला तरी मी कधीही कामाचा कंटाळा करत नाही किंवा माझ्या ऑर्डर्स कधीही मागं पाठवत नाही. अगदी ती अर्धा किलोची असली तरीही. आता अर्धा किलोच्या ऑर्डर्स येत नाहीत, एकदम 4 ते 5 किलोचे ऑर्डर्स येतात. पण तरीही मी कोणाचीही ऑर्डर मागं पाठवत नाही. हेच ते असतं कामातलं सातत्य. हे जेव्हा जेव्हा आपण सातत्याने काम करू, प्रामाणिकपणे काम करू आणि आपण आवडीने काम करू त्यावेळेस आपल्याला ऑर्डर्स कमीही पडत नाहीत. चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच आहे. उद्या नवीन व्हिडिओत बोलू. उद्या नवीन काही महिलांचे प्रश्न आहेत तेही तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.